डॉक्टर पंजाबराव देशमुख रुग्णालयामधील हजारो परिचारिकांनी मंगळवारपासून काम बंद आंदोलन करण्यात आलं। बुधवारी दुपारी सर्व कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर पद्माकर सोमवंशी यांच्या कॅबिन समोर ठिय्या देण्यात आला। 15 वर्षापासून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे विनाकारण पैसे कपात करणे, जीपीएफ मधून हजारो रुपये कपात करणे, चेकवर सही घेऊन कपात केलेल्या वेतनबद्दल पुरेशी माहिती न देणे, जीवघेणा कोरोना क्वारंटाईन वार्डात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट न देणे, कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेऊन त्यांना क्वारंटाईन न करणे असे मनमानी कामे व्यवस्थापन मंडळाने केले आहे, असा आरोप परिचारिकांनी रुग्णालय व्यवस्थापक मंडळावर केला आहे। राहते आणि 2000 रुपये असं आम्हाला लिहायला लावतात। त्याच्यावरती लिहा म्हणते शिवाजी शिक्षण संस्था, शिवाजी शिक्षण संस्थेला आम्हाला डोनेट करावं लागतं म्हणते आपल्याला। त्यासाठी ते आमच्याकडून 2000 रुपये घेतात। आता आमचा जुलै ऑगस्ट महिना हा शेवटचा आहे। असे टोटल आम्ही 13 जण होतो आमच्या बॅचमध्ये। तर 5व्या वेतनाने आम्हाला ऑर्डर भेटली होती। तर एका स्टाफकडून 48,000 रुपये घेण्यात आले एका स्टाफकडून। त्या पदावर कार्यरत असून 9 वर्ष झाले इथे कार्यसेवा देत आहे। आम्हाला 4 वर्ष झाले परमनंट होऊन, तर त्यांनी परमनंट होऊन 4 वर्ष झाले। आतापर्यंत त्यांनी आम्हाला 5व्या वेतनानुसार पेमेंट दिलं आणि आता आम्हाला यावर्षी मार्चमध्ये त्यांनी 6वं वेतन चालू केलं आणि 6व्या वेतनानुसार त्यांनी आम्हाला 36,000 रुपये पेमेंट देत आहेत आणि त्यानुसार ते 22,600 रुपये कट करत आहेत। तर आमच्या अकाउंटमध्ये फक्त आता 12,000 रुपये आहेत। कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच्या ज्या नर्सेस आहेत त्यांच्या मेचा अर्धा पगार झालेला आहे आणि उरलेला 15 दिवसाचा पगार दुपारी 4 वाजेपर्यंत कॉन्ट्रॅक्टर करणार आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। बाकीचे आमचे एम्प्लॉईज आहेत त्यांचे एप्रिलपासूनचे पगार झालेले नाहीत, तो करायचा आम्ही प्रयत्न करतो आहे। सध्या कोणीच फी भरायला तयार नाही विद्यार्थी, कारण फीचे पैसे आले तर आम्ही पगार करतो। गव्हर्नमेंटचे स्कॉलरशिपचे पैसे अजून भेटून नाही राहिले आणि या कोरोनामुळे आमच्या हॉस्पिटलचं उत्पन्न कमी झालेलं आहे। त्याच्यामुळे जसे पैसे येईल तसे सगळ्यांना पैसे मिळतील। त्यांचं असं म्हणणं काय परमनंट मुलींचं आम्हाला 35,000 पगार आहे आणि हातात 12,000 असतात। हातात 12,000 मिळते असं तर काही नाही। कोरीच्या कुकोरी सह्या घेतात म्हणतात आणि सोयीच्छेने द्या म्हणून असं म्हणतात, पण त्यांची सोयीच्छा नसताना पैसे काढले जातात। पहिले चेक घेऊन घेतले म्हणतात आणि कापून घेतात असं काही 2 दिवसापासून काम बंद आंदोलन केल्याने रुग्णालयामधील रुग्णांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे। वार्डात परिचारिका नसल्याने डॉक्टरांनाच सेवा द्यावी लागत आहे। कित्येक रुग्ण नातेवाईकच रुग्णांची संपलेली सलाईन स्वतः काढत आहेत, तर येथील प्रशासनाने बाहेरील रुग्ण ऍडमिट करणे बंद केले, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांना स्वतःहून सुटी देण्यात येत आहे। याबाबत रुग्णालयामधील अधिष्ठाता डॉक्टर पद्माकर सोमवंशींना विचारले असता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन डॉक्टर ऍडमिशन आले नसल्याने पैसा जमा नसल्याने कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकलो नाही असे स्पष्ट केले। मात्र वेतन मुद्दा घेऊन कामबंद आंदोलन छेडल्याने रुग्णालयामधील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अडचणीला तोंड द्यावं लागत आहे, हे मात्र खरं। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।